हे नेमका लढा आरक्षणाचा आहे का महारामांगाचा आहे? कारण ग्रामीण भागामध्ये गावकुचा बाहेर राहणारा हा महारामांग आज सोशल मीडियावर आपापसामध्ये भांडण करतोय. याचं कारण काय माहित आहे का? लातूरमध्ये एक मोर्चा झाला आणि त्या मोर्चामधून या मनुवादी पिल्लावळांच्या बुडाला जी मिरची लागली की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उठवलं की लातूरचा मोर्चा हा आरक्षणाच्या विरोधातला नसून हा मातंग समाजातला विरोधातला हा मोर्चा होता. परंतु मी त्यांना या ठिकाणी एक गोष्ट सांगतोय की तुमच्यामध्ये असे काही भांडगुळ पैदा झालेत ज्यांच्यासाठी आमच्या समाजामध्ये दादासाहेब शेळके, राजू थेटे सारखे माणसं बाहेर यावं लागलेत. शेळके काय आजचे कार्यकर्ते नाहीत, त्यांनी सुद्धा अनेक वर्षापासून मातंग समाजासाठी संघर्ष केलेला आहे. मातंग समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. परंतु आरक्षणाच्या आडून जर आमच्या जातीला, आमच्या धर्माला आणि आमचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर बोर्ड दाखवत असाल तर तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा आंबेडकर समाज सुद्धा शांत बसणार नाही. दलित वस्ती म्हणजे काय माहित आहे का? दलित वस्ती म्हणजे क्रांतीची भूमी आहे. दलित वस्ती ही क्रांतीची भूमी आहे आणि त्या क्रांतीच्या भूमीतलं ही वादळ आहे. इथं जगण्याला मरण्याला घाबरणारी अवलादी नाही. त्याच्यामुळे यांच्यातल्या काही भांडगुळांनी आम्हाला बाबासाहेब सांगायची गरज नाही. आज लढा काय झाला माहिती आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध आंबेडकरवादी समाज ज्या दिवशी बीड ते मुंबई लॉंग मार्च निघाला त्याच्यापूर्वीचं वातावरण जर बघितलं तुम्ही, यांच्या मोर्चामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा दिसले नाहीत तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही ओळखत नाही अशा प्रकारचे पोस्ट आपण सोशल मीडियावर पाहिलं, बघितलोय आपण. परंतु ज्या दिवशी बीड ते मुंबई मोर्चा निघाला आणि त्या ठिकाणी जेव्हा महाराष्ट्र पेटला त्यावेळेस यांच्या डोक्यावर बाबासाहेब बसलेत आणि आज आम्हाला सांगते तुम्ही बाबासाहेब जेवलात आहेत का? अरे तुम्ही अण्णाभाऊसाठी जेवलात आहेत का? असं तर अण्णाभाऊसाठी म्हणतात जग बदललं घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव आणि तुम्ही त्या बाबाला म्हणता बाबासाहेब आमचे कोणीच नाहीत. अण्णाभाऊसाठी तुमचे अग्रज मेघ मारलेले आणि ती मेघ आता संघाच्या अवलादीला पत नाही गेले म्हणून महाराष्ट्रा विरुद्ध मांग उभा केला जातो या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण हुशार माणसं आहेत, समजदारी घेतली पाहिजे. मी खरं तर या ठिकाणी मी सलाम करतोय. जाती जातीमध्ये भांडणं लावून माणसातला माणूस ज्या माणसाने तोडला ते या महाराष्ट्रातलं सरकार, भाजप सरकार आणि संघाच्या मांडीवर बसलेले जे बांडगुळ आहेत, जे आंबेडकरवाद्यांना टार्गेट करतात, त्यांना माझ्या मधल्या बोटाचा सलाम आहे, सलाम. आणि प्रत्येकाने सलाम केला पाहिजे त्यांना मधल्या बोटाचा. की बाबासाहेबाचे लेकर आहेत, मरणाला जगण्याला घाबरणारी माणसं नाहीत. तुम्ही बापाचे बाप आणलो, आमच्या पिछंचे जण कमी आहेत का? तुमच्या बी बापाचे बाप आणले रानबा महार. आजपर्यंत रानबा महार होता पण रानबा महार आणलं की. त्याच्यामुळे आम्हाला खेदायचा प्रयत्न तर तुम्ही जाऊच नका. आमच्याकडे थोडा तरी जोर दाखवतात काय बोलायले, हृदयाला ठणठण होऊ द्यायचा. या ठिकाणी आमच्यापाशी रानबा महार आहे, सिद्धनाथ महार आहे, सम्राट अशोक आहेत, आमच्यापाशी सगळ्यात आहेत. त्याच्यानंतर 2 हात जोडून आमच्याकडे ताकद आहे, पेन घालणारे बाबासाहेब आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ते दानपट्टी अभिपट्टी सांगायची गरज नाही. लातूरमध्ये बैठक झाली, लातूरमध्ये रानबामा लातूरमध्ये बैठक झाली. त्या मातंग समाजाच्या बैठकीमध्ये माजी आमदार सुधाकर भालेराव म्हणतोय या महाराजांना बोलताना माझ्याकडे सोपवा, त्यांना कसे घोडे लावायचे ते आम्ही बघू. मग सुधाकर भालेराव, त्या सुधाकर भालेरावला घोडे लावायला उदगीरमध्ये गौतम सोमवंशी नावाचा पॅंथर कार्यकर्ता, त्याला ते प्रश्न दिला, त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. ही महार आहेत, त्या महाराला डोसायचं काम तुमचं नाही. आणि माझी या ठिकाणी विनंती आहे की अण्णाभाऊ साठे आपले आहेत, त्यांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे, जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव. त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद असतील, कुठलाही महापुरुष असेल, महापुरुषावर टीका टिप्पणी न करता त्यांची अवकाश काढा, लायकी काय करा, परंतु याच्यामध्ये महापुरुषांना घेऊ नका.
महापुरुषांचा आदर आपल्या डोळ्यासमोर ठेवा. एवढं सांगतो, थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. धन्यवाद भाऊ.